पुढची बातमी आहे पुण्यातून। टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेले 3 अमेरिकी नागरिक ख्रिश्चन धर्माचा प्रचार करताना आढळून आले। यानंतर त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेत। 27 तारखेला पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये हे तिघे जण मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पत्रकं वाटताना आढळून आले। या पत्रकांमध्ये ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न होता। स्थानिकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यावर या तिन्ही अमेरिकी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 27 तारखेला दुपारच्या वेळेला नातूबाग परिसरामध्ये सदाशिवपेठ या ठिकाणी 3 अमेरिकन नागरिक हे काही पॅम्फलेट्स वाचताना आढळून आले आणि मग काही जागरूक नागरिकांनी यासंबंधी पोलिसांना माहिती दिली आणि त्या ठिकाणी बंदोबस्तातील असणारे कर्मचारी त्या ठिकाणी लगेचच पोचले आणि त्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी केली। तर हे 3 अमेरिकन नागरिक हे टुरिस्ट व्हिसावरती आलेले आहेत आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माचे काही पॅम्फलेट्स त्या ठिकाणी वाटलेले आढळून आले। या सगळ्या प्रकाराची प्राथमिक चौकशी झाली आणि त्या आधारे त्यांना लिव्ह इंडिया नोटीस देण्यात आलेली आहे। सर, ही जी पॅम्फलेट्स होती ती कोणत्या भाषेमध्ये होती आणि त्यामध्ये काय कंटेंट होता, काय लिहिलेलं होतं नक्की त्या पॅम्फलेट्सवरती? हे पॅम्फलेट्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषांमध्ये होती आणि येशू, ख्रिश्चन धर्म याविषयी त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। 27 तारखेला यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी। नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा दोषी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय। शरद कळसकरला विशेष न्यायालयानं 2024 मध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी आव्हान दिलंय। अपिलावर निर्णय येईपर्यंत जामीन देण्याची कळसकरची मागणी होती। 50,000च्या हमीवर कळसकरला जामीन मंजूर झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।